पुढची बातमी आहे दोन राजकीय मित्रांच्या संदर्भातली। माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर यांच्या सोबत राहीन असं वक्तव्य त्यांचे मित्र असणारे सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे। विशेष म्हणजे बोलत असताना त्यांना अश्रू सुद्धा अनावर झाले। नाहीतर आम्हा दोघांना विरोधक नैवेद्याला सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत। वंचितांसाठी गोपीचंद पडळकर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतात, म्हणून प्रस्थापितांचा पडळकरांवरती राग असल्याचं सुद्धा सदाभाऊ खोत म्हणाले। सांगलीमधल्या एका कार्यक्रमामध्ये सदाभाऊ खोतांनी हे गौरवोद्गार काढले। पडळकर सुद्धा यावेळेला व्यासपीठावरती हजर होते। लोकांना वाटतं गोपीचंद आक्रमक बोलतं, अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्हाला नेवदाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही। तो म्हणे सांगतो नेवदाला सुद्धा, आणि तुमचं कोण ऐकून घेणार मग। आणि म्हणून निश्चितपणानं हे नेतृत्व आपण जपूया। आज या बिरोबाच्या दारात मी उभा आहे, बाळूमामाच्या समोर उभा आहे। मी तुम्हाला सांगतो माझा रक्ताचा शेवटचा थेंब आहे।